नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं बोलीस किचनमध्ये. आज आपल्याला खूप झटपट आणि मस्त अशी टेस्टी कुकरमध्ये 4 माणसांसाठी सोया बिर्याणी बनवायची. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला सोया चंक्स भिजत घालायचेत. तर त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 1.5 ते पावणे 2 कप एवढे सोया चंक्स घेतलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर पाणी छान मी इथे गरम करून घेतलंय. पाणी आपल्याला यामध्ये भरपूर घालायचं आहे जेणेकरून हे सोया चंक्स छान भिजतील. आणि पाणी घातल्यावर एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आणि 10 ते 15 मिनिटं हे सोया चंक्स आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे. तोपर्यंत आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे. तर त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलाय आणि त्या बाउलमध्ये पोहे खायच्या चमच्याने साधारण 5 ते 6 चमचे दही घेतलेलं आहे. मी इथे घरी लावलेलं ताजं दही घेतलंय. तुम्हाला हवं तर तुम्ही विकतचं दही सुद्धा घेऊ शकता. तर आता हे दही आपल्याला छान असं चमच्याने किंवा विस्करने फेटून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता दही छान असं स्मूथ झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे. तर त्यामध्ये थोडीशी हळद मी इथे घातलेली आहे. अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल. 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरपूड आणि 2 चमचे मी इथे बिर्याणी मसाला यामध्ये घातलाय. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि इथे मस्त असा हा मसाला तयार झालाय. आता हा मसाला आपण बाजूला ठेवूया आणि पुन्हा एकदा सोया चंक्सकडे वळूया. तर इथे मस्त असे हे सोया चंक्स भिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त फुललेत. तर आता हे आपल्याला अशा पद्धतीने हाताने पिळून घ्यायचेत. यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा यामध्ये पाणी घालून 3 ते 4 वेळा आपल्याला हे सोया चंक्स छान धुवून घ्यायचेत. तर बघा मी इथे 3 वेळा सोया चंक्स छान धुवून घेतलेत आणि आता आपल्याला आपण तयार केलेला मसाला यामध्ये घालायचा आहे. मसाल्याच्या बाउलमध्ये थोडंसं पाणी घालून बाउल मी थोडासा विसळून घेतलाय. आता यामध्ये तुम्हाला हवं तर तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. पण मी इथे अर्ध्या गाजराच्या फोडी करून घातल्यात. 8 ते 10 हिरव्या मिरच्या घालायच्यात. हिरवी मिरचीचे मी इथे तुकडे करून घातलेत. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे. त्यानंतर कोणत्याही बिर्याणीसाठी लागणारा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे तळलेला कांदा. तर मी इथे 2-3 कांदे अगोदरच छान ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घेतले होते. त्यातला अर्धा कांदा मी यामध्ये घातलाय आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. अर्धा कांदा आपल्याला नंतर लागणार आहे. तर आता यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण फोडणी तयार करूया. तर त्यासाठी मी इथे कुकर गरम करून त्यामध्ये 3-4 टेबलस्पून तेल घातलंय. तेल छान गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत. खडे मसाल्यांमध्ये मी इथे अर्धा चमचा शहाजिरा, 4 लवंगा, 2-3 छोटे दालचिनीचे तुकडे, 4 वेलची आणि 2-3 तमालपत्र. तर सगळ्यात अगोदर आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं थोडंसं तडतडल्यावर बाकीचे राहिलेले सगळे खडे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि सगळे खडे मसाले 5-6 सेकंद आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. हा कांदा आपल्याला छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हा तुम्ही लो किंवा हाय कोणत्याही फ्लेमवर परतून घेऊ शकता. फक्त आपल्याला याला करपू द्यायचं नाहीये. तर तुम्ही इथे बघू शकता कांदा सोनेरी रंगाचा झालेला आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि आता एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घातलाय. तर आता हा टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट आपण टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो छान आता मऊ झालेला आहे. इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि आता आपण मॅरिनेट करून ठेवलेले सोया चंक्स यामध्ये घालायचे. तर सगळे सोया चंक्स आपल्याला यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचे. आणि सगळं व्यवस्थित मिक्स केल्यावरती यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं लो टू मिडियम फ्लेमवर हे सोया चंक्स आपल्याला शिजवून घ्यायचे. तर 5 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता यामध्ये मस्त अशी थोडीशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आणि आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे. तर मी इथे 2 कप बासमती तांदूळ घेतलेत. तुम्ही घरातील कोणतेही तांदूळ घेऊ शकता. आणि तांदूळ मी भिजत घातले नव्हते, फक्त 3-4 वेळा धुवून घेतलेत. आणि या 200 ml च्या कपने मी 2 कप तांदूळ घेतलेत. तुम्ही घरातील अशा कोणत्याही वाटीने तांदूळ मोजून घेऊ शकता. तांदूळ मोजून घेण्याचं कारण एवढंच की यामध्ये आपल्याला पाणी किती घालायचं याचा अंदाज येतो. तर 2 कप तांदूळ मी 3-4 वेळा स्वच्छ धुवून यामध्ये घातलेले आहेत. तांदूळ घातल्यावर व्यवस्थित सगळीकडे एकसारखे पसरवून घ्यायचे आणि त्यानंतर यावरती आपल्याला घालायचा आहे बिर्याणी मसाला, मस्त अशी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर. जर तुमच्याकडे पुदिना असेल तर तुम्ही पुदिना सुद्धा नक्की घाला. बिर्याणी म्हटलं की पुदिना येतोच, पण मला पुदिना भेटला नाही त्यामुळे मी पुदिना आज बिर्याणीमध्ये घातलेला नाही आहे. तर मी इथे चवीनुसार मीठ घातलंय, तळलेला कांदा घातलाय. मीठ आपण अगोदर मसाल्यामध्ये सुद्धा घातलं होतं त्यामुळे मीठ बेतानेच घालायचं.
2 चमचे तूप सुद्धा मी यावरती घातलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी 10 ते 15 केशराच्या काड्या गरम दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या, तर ते केशराचं दूध मी यामध्ये घातलंय। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे 3 कप, कारण आपण यामध्ये अगोदर दही घातलंय, मसाल्यामध्ये टोमॅटो घातलाय, शिवाय बाउल विसळून थोडंसं पाणी सुद्धा आपण यामध्ये घातलं होतं आणि आता छोट्या वाटीने 1 वाटी केशराचं दूध सुद्धा आपण यामध्ये घातलंय। त्यामुळे आता आपल्याला यामध्ये फक्त 3 कप पाणी घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवरती 2 शिट्ट्या होईपर्यंत ही बिर्याणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर आता कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यात आणि कुकरची पूर्णपणे वाफ सुद्धा गेलेली आहे। आता आपण कुकरचं झाकण उघडूया। तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी गरमागरम टेस्टी आणि हॉटेलमध्ये असते तशी मस्त मोकळी मोकळी बिर्याणी तयार झालेली आहे। तांदूळ छान शिजलाय आणि मस्त असा बिर्याणीचा घरभर सुगंध पसरलाय। तर आता एकदा हलक्या हाताने थोडंसं मिक्स करूया आणि डिशमध्ये काढून घेऊया। तर आजची ही साधी सोपी आणि मस्त अशी झटपट रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सोप्या टेस्टी रेसिपीसाठी बोलेस किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या टेस्टी रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।